ही सोलकढी आणि तिवळची रेसिपी आहे। नारळाच्या दुधापासून आणि कोकम हिरवी मिरचीपासून तयार केलेली सोलकढी उत्तम पाचक ड्रिंक आहे। आमसोलं गरम पाण्यात कमीत कमी अर्धा तास भिजत ठेवा। पण जर आमसोलं नसतील तर या रेसिपीज कोकम आगळ वापरूनही करता येतात। मिक्सरमध्ये खवलेला नारळ, हिरवी मिरची, लसूण, साखर व मीठ थोडेसे कोमट पाणी घालून बारीक वाटून घ्या। स्ट्रेनरमध्ये मलमलचा कपडा घाला। हे वाटलेले मिश्रण पिळून घ्या। मिश्रण पिळून उरलेला चोथा परत एकदा मिक्सरमध्ये कोमट पाणी घाला आणि वाटून घ्या। पुन्हा एकदा वाटलेलं मिश्रण पिळून घ्या। या मिश्रणात आधी भिजवून ठेवलेलं आमसोलाचं पाणी घाला। सर्व मिश्रण एकत्र करून घ्या। सोलकढी तयार आहे। ही सोलकढी तुम्ही भाताबरोबरही खाऊ शकता, पण जर नुसतीच प्यायची असेल तर फ्रीजमध्ये ठेवून थंडगार कोथिंबिरीने सजवून सर्व करा। तिवळ, ज्याला कोकणीत फुटी कढी सुद्धा म्हणतात, एक पारंपरिक थंडगार आणि पाचक पेय आहे। हे प्रामुख्याने उन्हाळ्यात पित्त शमवण्यासाठी आणि पचनासाठी प्यायले जाते। आमसोलं गरम पाण्यात कमीत कमी अर्धा तास भिजत ठेवा। त्यात आवश्यकतेनुसार पाणी घाला। मिश्रणात उभी चिरलेली हिरवी मिरची, हिंग, साखर आणि मीठ घालून चांगले ढवळून घ्या। तिवळ तयार आहे। सर्व करताना कोथिंबिरीने सजवा। रेसिपीज आवडल्या असतील तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।